डोरेमॉनचे डोरा केक खाल्लेत का कधी? तर त्याच्यासाठी आपण घेतलं आहे 1 मोठी वाटी मैदा, त्याच्यानंतर 1 अर्धी वाटी साखर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। जेवढं तुम्हाला गोड लागतं तेवढ्याप्रमाणे तुम्ही साखर टाकून घ्या। इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि दूध टाकून छान ढवळून घ्यायचं। तर 1 वाटी जर मैदा असेल तर 1 वाटी दूध किंवा त्याच्यापेक्षा कमी दूध लागतं। तर कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे आपल्या डोशाच्या बॅटरसारखी। हे बघा, याच्यामध्ये मी थोडं मध टाकलेलं आहे आणि व्हॅनिला इसेन्स आणि छान ही बघा कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। तवा मध्यम गरम करून घ्यायचा, नॉनस्टिक तवाच यासाठी वापरा आणि बरोबर एकाच साईजचा चमच्याने एक एक पळी पूर्ण टाकून घ्यायची। वेगवेगळे चमचे वापरू नका म्हणजे ते एकाच साईजचे होतात। आणि हे बघा एकदम सॉफ्ट फ्लफी झालेले आहेत आणि 2 साईडने असे तुकडे केले आणि मेल्ट केलेलं चॉकलेट त्याला लावून घेतलं आहे। हे बघा छान चॉकलेट पण मी 3 प्रकारचं घेतलं आहे, व्हाईट कंपाऊंड, मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड। तर चॉकलेटने भरलेले डोरा केक आपले रेडी झालेले आहे। तुम्ही विदाऊट चॉकलेटही खाऊ शकता आणि हे स्पेशली मी बनवले होते हर्षितच्या ट्यूशनमध्ये पार्टी होती त्यासाठी। तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा। बाय।